लंडनच्या गोलमेज परिषदेत एक ब्रिटिश अधिकारी बाबासाहेबांना मोठ्या थाटात चॅलेंज करत होता. पण पुढच्या क्षणी असं काही झालं की संपूर्ण सभागृह स्तब्ध झालं. तर सीन असा आहे, 1930 साली राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये एक ब्रिटिश प्रतिनिधी भारताच्या प्रश्नांवर भाषण करत होता. तो काही आकडे, काही रेफरन्स वाचत होता आणि मध्येच B.R. आंबेडकर यांच्यावर वैयक्तिक टीकाटिप्पणी करत होता. खूप कॉन्फिडन्स मध्ये बोलत होता आणि बाबासाहेब शांतपणे सगळं ऐकत होते. भाषण संपले आणि बाबासाहेब बोलायला उभे राहिले. संपूर्ण सभागृह शांत. बाबासाहेब म्हणाले, मिस्टर, तुम्ही ज्या प्रबंधातून नोट्स काढून मला प्रश्न विचारत आहात तो थिसिस दुसरा कोणाचा नाही, तो मीच लिहिला आहे. क्षणात सगळं चित्र बदललं. सभागृहात शांतता आणि पुढच्या क्षणी टाळ्याचा कडकडाट आणि तो ब्रिटिश अधिकारी थेट लाजला आणि बाबासाहेबांची माफी मागून खाली बसला. आणि तो ग्रंथ कोणता? द प्रॉब्लेम ऑफ रुपी. पुढे जाऊन भारताच्या मॉनिटरी सिस्टीमसाठी आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेसाठी याच विचारांचा रेफरन्स घेतला गेला. म्हणून बाबासाहेब फक्त नेता नव्हते, ते एक लेवल वेगळं होते. सीन काय समजला ना?